हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे ना, तो ह्यासाठी बनवत आहे की ना, मी खूप वैतागली आहे आणि मला ना यूट्यूब सोडून द्यायची इच्छा होत आहे आता. म्हणजे मी काल रात्री पण खूप विचार केला आणि 2-3 दिवसापासून मला एवढा म्हणजे त्रास होत आहे ना या सगळ्या गोष्टींचा. इतक्या वाईट कमेंट येत आहे. यूट्यूब सोडण्यामागे हेच रिझन आहे की खूप भयंकर वाईट कमेंट येत आहे. मी ऑलरेडी खूप वैतागलेली आहे. इतका भयंकर त्रास आहे. आणि मी काल लाईव्ह पण आलेली होती. काल काही ताईंशी बोलली मी आणि त्याच्यानंतर पण मला झोप नाही लागली. विचार करा किती आमच्या मनावर परिणाम होतो आहे. आम्ही कशात तरी मन गुंतवायचा प्रयत्न करतो आहे, पण काहीच नाही. ऑलरेडी मी इतकी वैतागलेली आहे ना की त्याला काही हत नाही. खूप भयंकर मी त्रासात आहे. तर ना कमेंट इतक्या वाईट येतात. ठीक आहे, मला ज्या म्हणतात ना धुनी भांडी कर वगैरे, ते ते तिथपर्यंत तरी ठीक आहे ना. ते त्यांचे विचार आहे की धुनी भांडी करून घर चालेल. तर जर धुनी भांडी करून जर अर्निंग होत असती ना चांगली, तर मी ते पण केलं असतं माझ्या मुलांसाठी. तर का नाही सगळं केलेलं आहे. मी कुकिंगचं करून झालेलं आहे माझं. मी जॉब केलेले आहेत. प्रेस लाईनमध्ये मी जॉब केलेले आहेत. काय नाही केलं मी ते तुम्हाला अजून माहीत नाही. आणि अजून पण मी जॉब शोधत आहे किंवा मी असं विचार करत आहे की वर्क फ्रॉम होम काही बघावं. माझ्याकडे लॅपटॉप वगैरे तर काही आहे नाही. पण आमच्या इकडे सिटीमध्ये ना तसं काम नाही राहत. आणि मी इतकी दूर आहे ना राहायला. जवळपास मी 25 ते 30 किलोमीटर आहे दूर. मेन म्हणजे जी सिटी आहे ना तिथून खूप लांब आहे मी राहायला. मला पेट्रोल खूप लागतं. आणि हे सगळं तुम्हाला नाही माहिती आहे कारण मी बरेच दिवस व्हिडिओ नाही टाकले. जो पहिला व्हिडिओ टाकला होता ना आता मी बऱ्याच इतक्या वर्षांनी की खूप कधी संपणार त्रास आमचा वगैरे, त्याच्यावर नाही का बायका इतक्या भयंकर बोलतायत ना की काही विचारू नका. म्हणजे एक मोमेडियन बाई आली होती, मला काही तिचं आधी नावच नव्हतं माहीत. ती इतकी भयंकर गाडी दाखवून, हे दाखवून, मोबाईल दाखवून, तुमचं घर तरी चांगलं आहे आणि मग तुम्ही असं यूट्यूबर्स असे खोटारडे असतात. तर नसतात, सगळेच असे नसतात म्हणा. आता बाकीच्यांचं तर मला काही माहीत नाही की कंटेंट मिळवण्यासाठी काय करत असतील. पण जे माझी रिॲलिटी आहे ती जी खरी आहे परिस्थिती तेच दाखवत आहे. आणि मला अजिबात म्हणजे मी खूप विचार करणारी आहे. असं पटकन सोशल मीडियावर आपलं टाकणारी नाही. कारण रिझन सांगते तुम्हाला, हसायला बसलेले आहे सगळे लोक मला. म्हणजे माझ्या घरचे म्हणा असतात. कोणाला जलस फील होतं ना की कशी करते, चांगलं म्हणजे बघवत नाही असं पण होतं. कुणाचा तरी फोन आला. कुणाचा तरी फोन आला होता म्हणून मी थांबली होती. ॲक्च्युली रॉंग नंबरच येतात कंपनीचे वगैरे. तर मी तुम्हाला काय सांगत होती, तर नाही का माझं घर फार दूर आहे आणि गाडी मला फार आवश्यक आहे. ते म्हणते रिचार्ज करायला पैसे आहे, खायला नाही आहे का, म्हणजे असे सारखेच तेच कमेंट येत आहेत. तर त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहून आली आणि काय म्हणे, कशाला तू म्हणे 100-200 कशाला मागते म्हणे, चांगले 4-4, 5-5 लाख माग ना म्हणे. तर का नाही मी थोडंसं म्हटलं की हां असेल तर तुमच्याकडे आहेत का, तर द्या बरं. म्हटलं मी अशी बोलणारी नाही आहे. पण ना खूपच ती माझे एक हे होते, काय म्हणते त्याला, एक सबस्क्रायबर आहे माझी. तिच्याशी तिचा वाद व्हायला लागला. ती इतक्या घाण शिवाय द्यायला लागली. ती काय म्हणे की हे तुम्ही नाही बोलायला चांगलं नाही वाटत, इतक्या घाणेरड्या शिवाय द्यायला लागली तिथे. त्या दोघींमध्ये वाद. ती म्हणे म्हणजे तुझा नवरा नसेल तेव्हाच तुला प्रॉब्लेम समजणार आहेत का, असं तसं. ती ना माहीत नाही सगळ्यांना जरा कमेंट रागारागाने करत आहे त्या ताई. त्यांना वाटलं असेल माझ्याबद्दल काही, तर त्या म्हणत आहे. तर की नाही खूप म्हणजे खूप खालच्या दर्जाला जाऊन इतकं नाही कुणाला कमेंट करायला पाहिजे. तुम्ही पण एक स्त्री आहे. काय म्हणे तुला कधी नवऱ्याचं सुख नाही मिळणार म्हणे आणि नवरा मेल्यावरही तुला नाही मिळणार म्हणे कोणत्या माणसाचं सुख. आणि काय म्हणे तिला की पुढच्या जन्मी पण नाही मिळणार. एवढं खालच्या दर्जाला जाता, किती किती चीप लेवलला जायला पाहिजे. मला ना काल इतकं भयंकर हे झालं होतं, संध्याकाळची गोष्ट आहे. मग का नाही मी पूर्ण म्हणजे अपसेट होऊन गेली होती. आधीच 2-3 दिवसापासून ना वाईट. चांगल्या कमेंट आल्या तर बरं वाटतं, पण ॲटलिस्ट समजत आहे लोक. पण हे काय आहे म्हणजे इतकं खालच्या दर्जाला जाऊन मी काही रिकामी नाही बसलेली आहे. मी करत आहे, शोधत आहे, घरच्या घरी काही काम शोधत आहे. हे माझं मला माहीत आहे, माझ्या मुलांना माहीत आहे, मी सांगत पण आहे. पण आता समजायला तयार नाही. आणि बघा ह्याच्यामुळेच नाही का मी व्हिडिओ टाकत नव्हती. मला वाटलं माझ्या घरच्यांचा त्रास होईल मला, पण इथं आता मला बाहेरच्यांचाही व्हायला लागलं आहे. म्हणजे नको ते काय म्हणतात की नाही भीक नको पण कुत्रा तसं व्हायला लागलं आहे. म्हणजे मी त्रासात ऑलरेडी आहे. म्हणजे टेन्शनने माझी हालत झालेली आहे. मला एका प्रॉब्लेमपासून मला 3-4 प्रॉब्लेम सध्या चालू आहेत. आणि
हे वरतून अजून टेन्शन, माझे इतके भयंकर केस गळायला लागले. एक 2-3 दिवसामध्ये ना, आधीच गळत होते भयंकर, अजूनच गळायला लागले. माझी मुलं डिस्टर्ब, आमची ऑलरेडी लाईफ नाही का पूर्ण डिस्टर्ब आहे. खूप त्रासात आहो आम्ही, आणि वरून आता हे अजून म्हणजे कुठेही गेली ना मी पैसे कमवण्यासाठी, तिथे प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रॉब्लेम आलेले आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आलेले आहे. आता यूट्यूबवर आली तर यूट्यूबवर हे तर असं वाटते ना खरंच सोडून द्यावं आता यूट्यूब. खूप झालं आता सण नाही होऊन राहिलं हे 3-4 दिवसातच एकदम म्हणजे असं ना हायपर म्हणजे असं होऊन जाते मी, एकदम भीती वाटायला लागते. असं वाटते अजून आपलं इज्जतीचा सगळा पंचनामा आपल्या नाही का, कुणाला नाही चांगलं वाटत असं सोशल मीडियावर येऊन दाखवायला. मी खूप स्वाभिमानी आहे आणि त्याच्यामुळेच मी व्हिडिओ स्टार्टिंगला पण ना मी खूप विचार करूनच व्हिडिओ बनवायचा विचार करायची की नाही बा आपण कसं टाकावं, काय टाकावं, हे केल्यावर ते बोलतील, ते केल्यावर ते बोलतील. रिॲलिटी कुणालाच नाही माहीत राहत घरातली. मी आता दाखवायला लागली आहे रिॲलिटी, तर मला एकदमच भयंकर बोलायला लागलेत. कुणाला चांगलं वाटेल का सांगा. माझ्या 2 मुली आहेत, ते असं आपण एवढं सगळं आपली पर्सनल लाईफ, खाजगी लाईफ आपण दाखवतो आहे. मग अजून काय काय आता दाखवायचं तुम्ही सांगा. जे आहे तेच तर दाखवत आहे मी. आणि मदत नाही का मला मागायची नव्हती, पण मला कोणीतरी म्हटलं होतं ना की QR कोड तुम्ही द्या, खरंच प्रॉब्लेममध्ये असाल तर ॲक्च्युली काय होतं, किराया मी म्हणजे दिला नसल्यामुळे ना मला खूप अशी म्हणजे भीती. कारण पहिला प्रश्न आहे की राहण्याचा. तुम्ही जर म्हणजे तुमच्या डोक्यात छतच नसेल तर तुम्ही काय कराल. खाणं पिणं कसंही तुम्ही काही, माझी मुलगी ना तिचं 2 किलो वजन कमी झालं आहे, माझं 2 किलो वजन कमी झालं आहे, मोठीवालीचं 3 किलो वजन कमी झालं आहे. विचार करा एवढ्या आम्ही याच्यामध्ये आहो. तर पूर्ण टेन्शनच व्हायला लागलं आहे. खाण्यापिण्याचं नाही, माझं म्हणजे खाणं पिणं माझं नसलं तरी पण माझं वेट आहे, माझं तब्येत जो प्रॉब्लेम मला झाला आहे ना त्याच्यामुळे माझं वजन ऑलरेडी वाढतच आहे. तर हे टेन्शन जे घेत आहे ना आम्ही, ते कुठेतरी मनाला आम्ही समजवत राहतो की हां चला यूट्यूबवरून तरी काय होईल. एक लास्ट ऑप्शन मी विचार करत होती. आणि जॉबचं तुम्ही म्हणता ना तर आमच्याकडे खूप कमी मिळतो, 5-6 हजार पगार मिळतो. पेट्रोल टाकून मला परवडणार नाही, 3,000 मिळेल, ज्याच्यामध्ये माझा किरायासुद्धा निघणार नाही. विचार करा. तर मी कसा जॉब करू. मी शोधत आहे काम की जे मी घरी काहीतरी करेल ना. पण प्लीज अशा कमेंट नका करू ना की एकदम खालच्या, तुम्हाला काही माहीत नाही आहे तर तुम्ही कसं एकदम बोलू शकता. मला जवळपास 15-16 हजाराच्या आसपास जर मला घरात लागणार असतील तर मी 3,000 कशी करीन ते सांगा. प्लस माझ्या मुलांचं मला बघावं लागतं, मुलांची एक्सरसाइज असते, मुलांना ड्रेस घालून द्यायचे असतात, ते कंटिन्युअसली बसू नाही शकत, जास्त वेळ झोपू नाही शकत, जास्त वेळ उभा नाही राहू शकत, असं त्यांचं आहे. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. असं थोडं इझी थोडी आहे सगळी माझी लाईफ. माझी स्वतःची तब्येत खराब आहे, माझ्या मुलांचं आहे, प्लस मला काम करायचं आहे, सपोर्ट कुठूनच काही आहे नाही आहे. तर एक लास्ट ऑप्शन होता ना माझ्याकडे यूट्यूब. आता तेही अशा कमेंटमुळे मी जर सोडतो म्हटलं तर कसं करू. काल मी लाईव्ह आली ती ना तेव्हा त्या ताई मला म्हणे नको सोडू म्हणे, 2-3 सबस्क्रायबर आलेले होते. पण आता इतकं म्हणजे ना मी काल रात्रभर झोपली नाही, विचारच करत बसली काय करू. पण आता ना तुम्हीच सांगा मला. आता मला असं वाटते ना आता शेवटचा व्हिडिओ म्हणून मी टाकतो बा. आता पुढे माहीत नाही मला मी बनवेल की नाही बनवेल. डोकं खराब झालं ना, मी मागे पण तसंच केलं. माझं एकदम म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होती, काय टाकू बंदच करून टाकलं मी. 1.5 वर्ष मी आलीच नाही परत ह्याच्यावरती. आता तुम्हीच सांगा मला काय करू. आता मला सगळं विचारच पडलेला आहे. तर सांगा प्लीज मला मी काय करू, तरच मी पुढे व्हिडिओ बनवेल, नाहीतर मी नाही बनवणार मग. कारण आपली पर्सनल लाईफ दाखवून आपलं हसं करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे.